पाकिस्तानमधील प्रसिद्ध टिकटॉकर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सना युसुफला तिच्या राहत्या घरामध्ये एका अज्ञात व्यक्तीने बंदुकीने गोळ्या झाडून मारून टाकलं. पण या हत्येमागचं कारण जेव्हा बाहेर आलं तेव्हा सर्वांनाच शॉक बसला. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय, याची संपूर्ण माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मराठी क्राईम स्टोरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये. पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे राहत असणारी 17 वर्षीय सना युसुफ ही एक फेमस टिकटॉकर होती आणि सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करायची. ती सोशल मीडियावर ज्यादातर महिलांच्या हक्कांसंबंधी व्हिडिओ बनवायची आणि ती अपलोड करायची. यातच तिची ओळख उमर हयात नावाच्या एका व्यक्तीसोबत होती. उमर हयात हा सोशल मीडियावरील काही फेमस व्यक्तींना प्रोडक्ट संबंधी काही प्रमोशन आणून द्यायचा आणि त्यांना प्रमोशनही करायला लावायचा. यातच त्याची ओळख सना युसुफ सोबत होते आणि त्याला ती आवडायला सुद्धा लागते. त्यात एक दिवशी तो सना युसुफला प्रपोज सुद्धा करतो, पण सना युसुफ त्याला ताबडतोब नकार देते आणि त्याच दिवसापासून त्याच्या संबंधी सर्व व्यवहार बंद करते आणि त्याच्यासोबत सर्व कॉन्टॅक्ट तोडून टाकते. याचाच राग डोक्यात घेऊन तो सना युसुफला मारण्याचा कट रचतो आणि त्याच प्लॅनला एक्झिक्यूट करण्यासाठी तो 3 जूनला सना युसुफला भेटण्यासाठी जातो आणि तिला घराबाहेर बोलवतो. इस्लामाबाद मध्ये सना युसुफच्या घरी तो जातो आणि तिला घराबाहेर बोलून तिच्यासोबत बातचीत करतो आणि काही वेळानंतर सना युसुफ जेव्हा घरामध्ये परत जाते तेव्हा तो ब्लॅक मास्क तोंडाला बांधतो आणि घरामध्ये जाऊन बंदुकीतून सना युसुफवर गोळ्या झाडतो आणि तेथून फरार होतो. सना युसुफला 2 गोळ्या लागतात आणि ती जागेवरच मरण पावते. मग घरचे आल्यानंतर तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेतात, पण हॉस्पिटलवाले तिला मृत घोषित करतात. ही 17 वर्षाची मुलगी मरण पावल्यामुळे घरचे आणि सर्व लोक पोलिसांकडे त्या गुन्हेगाराला पकडण्याची मागणी करतात. पोलीस ताबडतोब आपला तपास करतात आणि या उमर हयातला अटक करतात. उमर हयातचे सर्व फुटेज सीसीटीव्ही मध्ये आले असल्या कारणाने पोलीस त्याला ताबडतोब पकडतात आणि त्याची आता चौकशी सुरू आहे. यात एक विचित्र गोष्ट म्हणजे सना युसुफने आदल्या दिवशीच रात्री आपला बर्थडेचा केक कापला होता आणि दुसऱ्या दिवशी आज तिला गोळ्या झाडून मारून टाकलाय.